नमस्कार मित्रांनो, कशात सगळे मजेत ना। मी अमित गायकवाड तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो कोकण भूमी या चॅनल मध्ये। मी माझं नाव घेणार नव्हतो, पण मला आत्याने रेकमेंड केलेलं की तुझं नाव घेत जा म्हणून मी नाव घेतलेलं आहे। मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत रसलगडावरती। कोकणामध्ये म्हणजे आमच्या खेडच्या इथे 3 गड आहेत। मैपतगड आहे, त्यानंतर सुमारगड आहे आणि रसलगड आहे। त्यातला आज रसलगड आपण पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत आहे माझा भाऊ शुभम, बबन, यश, गण्या, धीरज आणि दादा। मगाशी आम्ही नावं घेतलेली, नावं घ्यायला विसरलेलो आणि आता मी नावं घेतली त्यांची आणि आम्ही भरण्यात आलेलो। पेट्रोल वगैरे टाकलाय आणि तो आम्हाला आता जॉईन झालाय। मग आम्ही निघालोय सरळ रसलगडावरती। चला तर मग भेटूया। आम्ही आता निघालेलो आहोत रसलगडासाठी। मगाशी आम्ही खेळला गेलो तर तिथे काही लोक माझ्या सेल्फी स्टिकला असत होते। तर माझी सेल्फी स्टिकर कशी इंटरनॅशनल आहे, स्वतः बनवलेली आहे। मी तुम्हाला नंतर दाखवेन असते। चला पप्प्याची गाडी झालेली आहे बंद आणि आम्ही तिला चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत। आमच्या सोबत आमचा भाऊ बबन मेकॅनिक आहे, त्यामुळे टेन्शन नाहीये। कार्बोरेटर मध्ये पाणी गेल्यामुळे गाडी बंद झालेली आहे। पावसाळ्यात असा प्रॉब्लेम होतो। करू थोड्या वेळात चालू गाडी, अजून मोठा नाही, जर्नी स्टार्ट करूया। फायनली आमची गाडी चालू झालेली आहे। गाडी चालवतोय की आमच्याकडे पाना नसून सुद्धा आम्ही गाडीच्या याने खोललेली आहे, व्हील पानाने। गाडी चालू झालेली आहे आणि आपण जाऊया आपल्या जर्नीला सुरुवात करूया। चला मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत। आम्हाला इथे यासाठी 1.5 तास लागलेला आहे। आणि जर तुम्हाला जर इकडे रसलगडावरती यायचं असेल तर त्यासाठी 3 रूट आहेत। एक रूट आहे की भरणा नाक्यावरून सरळ आतमध्ये येऊन तळ्यामार्गे रसलगड, त्याच्या पायथ्याची ते गाडी येते। दुसरा जर तुम्हाला ट्रेक करायचा असेल तर ट्रेक करण्यासाठी तुम्हाला आंबोली मार्गे हुंबरी जावं लागेल। हुंबरीतून तिथून 1.5 तास साधारण लागतो ट्रेक करण्यासाठी, पण ती वाट खूप अवघड आहे। आणि जर तुम्हाला तिसरा मार्ग आहे तो देवघर मधून आहे, तो पण ह्याच रूटला येतो आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला पायपीट करावं लागते साधारण 15 ते 20 मिनिटं। हा ट्रेक खूप अगदी सोपा आहे, अगदी म्हणजे खूपच सोपा आहे।
आता आपण ते बघणारच आहोत. पार्टी करण्यासाठी जिथे जिथे दारूच्या बाटल्या पडल्या आणि कचरा पडलेला ते पण तलाव आहे, पण तो तलावाची अवस्था बघा कशा प्रकारे झालेली आहे. सगळ्या दारूच्या बॉटल्स, कचरा, विचित्र लोक. निसर्गाने एवढी चांगली देणगी देऊन सुद्धा आपली लोक त्याचा चांगला फायदा करून नाही घेत. कदर करायला शिकलो निसर्गाने जे दिले त्याच्यात खुश राहायला
बनवायला शिकलो तर तोही आपल्याला सुखी ठेवेल, हे आपल्या माणसांना कळायला पाहिजे. हे बघा, जर तुम्हाला असं कधी कुठल्या गडावर गेलात, दारूच्या बिअरच्या बॉटल्स वगैरे जर तुम्हाला दिसल्या तर तर कृपया माझी त्यांना एकच तुम्ही विनंती आहे, कृपया करून त्या बाजूला तरी करून ठेवा, टाकून तरी द्या. भले आपण रोज नसलो जात तिथे, तरी पण थोडं का होईना पण आपला हात लागावा. महाराजांनी एवढं करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी, ते असं नष्ट नाही झालं पाहिजे. चालले टाकून ठेवतो तरी. महाराजांचे गड, त्यांचा इतिहास आणि आपण केलेली त्यांची अगे, दुर्दशा. ह्या बुर्जावर चल ना, इथं जाऊ, म्हणजे हा तुला दाखवत आहे. इथे सुद्धा एक आहे, टोटली हा, पण हा इथे तीन ना- तलाव दिसलेले आहे. छोटे छोटे होईना आणि ते न मोठे होते, त्याचं पाणी 12ही महिने आटत नाही. मी लहान होतो तेव्हा ह्या प्रकारची झाडं दिसली. पेपाट्या वाजवायला याचा उपयोग करायचा. दाखवू का तुम्हाला? ती धान्याची कोठार ती आपल्या घराच्या इथून दिसते, म्हणजे बिसगरमधून आरामात ती दिसते. आपल्याला म्हणजे तो समोर जो दिसतोय ना, तो आंबोली गाव आहे. समोर दिसतोय तो समोरचा आंबोली, त्याच्या अपोजिट साईडला बिसगर त्या साईडला, आणि हा समोरचा चगदेवचा डोंगर आहे. आणि ही धान्याची कोठार, म्हणजे गरजू लोकांना आणि ते साठा जो करून ठेवायचा धान्याचा, तो याच्यामध्ये ठेवायचा. आधी
पाऊस अशा तऱ्हेने पाऊस गेलेला आहे. तर आपण पुन्हा आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आपण आता सध्या आहोत रस्त्यावर माची. तर 3 आहेत. काय सांगतील राजवाड्याचे तर आपण आता आहोत त्याच्या आता सध्या आपण आहोत एका तटावरती उभे आहोत. तर तटावरती आता सध्या 3 तोफा आहेत ज्या पुरातनकालीन आहेत. आपण आता या अगोदर बघितला राजवाडा. आपण आता पुढचा प्रवास सुरुवात करूया. धन्यवाद. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपला गड फिरून झालेला आहे. तुर्तास भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. त्याच्या अगोदर मला एक कमेंट आलेली की कोकणामध्ये सध्या निसर्गाने थैमान घातलेलं आहे, त्यामुळे तुम्ही मदत करणार की नाही करणार अशी कमेंट आलेली. तर मित्रांनो, नक्कीच मी मदत करेन आणि तुम्ही सर्वांनी देखील आपल्या कोकणाला उभारण्यासाठी छोटासा हातभार नक्की लावा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा. चला.